नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो। 6 ते 7 दिवसांपासून मित्रांनो आपल्या प्लॅटफॉर्मवरती कोणतंही सेशन झालं नव्हतं। आज आपण पॉवर सिस्टमचं सेशन कंटिन्यू करणार आहे। पॉवर सिस्टमचं आपलं दुसरं सेशन राहणार आहे। ओके, पहिलं सेशन आपण घेतलं होतं, हे दुसरं असणार आहे आणि याच्या पहिले आपण बेसिकचे 5 सेशन त्या ठिकाणी घेतले। जर तुम्ही बघितले नसेल तर ते 5 सेशन नक्की बघा, कारण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण त्या ठिकाणी कव्हर केले। ओके, आता आपण प्रत्येक सेशनमध्ये 30 क्वेश्चन त्या ठिकाणी कव्हर करतो। पहिल्या सेशनमध्ये 30 केले, या सेशनमध्ये 30 क्वेश्चन आपण घेणार आहे। ते कशाचे असणार आहे? पॉवर सिस्टमचे। आणि हे झालं की याच्यानंतर जो काही सेशन होणार आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी घ्यायच्या ते सुद्धा तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो। ओके, तर चला सेशन या ठिकाणी कोणती टाइमपास न करता आपण सेशनला कंटिन्यू करतोय। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी बघा, आपला 31 नंबरचा क्वेश्चन मी पहिले या ठिकाणी घेतो। बघा 31 नंबरचा, कारण 30 आपले झाले होते, 31 पासून आपण सुरुवात करणार होतो। बघा, भारतीय AC वीज प्रणालीची सामान्य वारंवारता किती आहे? बघा या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कोणाला सांगायचं काम नाही की फ्रिक्वेन्सी किती आहे म्हणून। ती किती असते? आपली 50 हर्ट्ज असते। खूप साऱ्या मित्रांनी मला सांगितलं की या ठिकाणी जे ॲन्सर आहे ते ठेवू नका याच्यामध्ये, कशामध्ये? PPTमध्ये। तर मित्रांनो 1 ते 2 PPT आपल्या रेडी आहे बनवून, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसेल। बाकीच्या ज्या आपण नवीन PPT बनवू त्यामध्ये आपण काय करू? ॲन्सर त्या ठिकाणी ठेवणार नाही। ओके, तर त्या ठिकाणीपासून आपण कंटिन्यू करणार आहे। ऑप्शन नंबर ए तुमचं या ठिकाणी बरोबर असणार आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा 32 नंबर। तो काय सांगतोय बघा, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन वाहकासाठी सामान्यतः कोणते साहित्य वापरले जाते? म्हणजे जी ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन असते आपली, त्यामध्ये तुम्ही जो कंडक्टर या ठिकाणी वापरता तो सहसा जास्तीत जास्त कशापासून बनवला जातो ते या ठिकाणी सांगितलं आहे। तर आपल्याला तो सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की तो काय असतो? ACSR कंडक्टर असतो, म्हणजे ॲल्युमिनियम कंडक्टर। काय? ACSR, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स। मग यामध्ये तुम्हाला काय कळालं की तो ॲल्युमिनियमचा असतो। मग त्या ठिकाणी ॲल्युमिनियम ऑप्शन कुठे दिसते ते बघायचं आहे आणि क्लिक करायचं आहे। तर ऑप्शन नंबर बी तुमचं या ठिकाणी बरोबर असणार आहे। बघा 33 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो, उच्च व्होल्टेज ट्रान्समिशनमध्ये बंडल केलेले वाहक का वापरले जातात? मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला हे माहीत पाहिजे की बंडल कंडक्टर आपण कशासाठी वापरतो आणि ते कशासाठी वापरतो। तर तुमचा जो कोरोना लॉस आहे तो कोरोना लॉस काय? कोरोना लॉस या ठिकाणी काय कमी करण्यासाठी तुम्ही काय करता? त्या ठिकाणी बंडल कंडक्टर वापरता। मग अशा पद्धतीचं ऑप्शन कुठे दिसतंय ते बघायचं आहे। तर रिड्यूस कोरोना लॉस ऑप्शन नंबर ए तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय। ओके, चला पुढचा प्रश्न काय 34 नंबरचा बघा, वारंवारता वाढल्यास इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय परिणाम, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आपण दर्शवतो एक्सेलने त्यावरती काय परिणाम होईल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे। बघा एक्सेलचा तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे, तो काय असतो मित्रांनो? 2πfl। ओके, मग फ्रिक्वेन्सी जी आहे एक्सेल म्हणजेच इंडक्टिव्ह रिॲक्टन्सच्या कशी आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। मग या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय झाला, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सवर काय परिणाम होईल फ्रिक्वेन्सी वाढली तर? मित्रांनो कधी लक्षात ठेवा, ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळं जर फ्रिक्वेन्सी वाढली तर तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्ससुद्धा त्या ठिकाणी वाढतो, म्हणून इन्क्रीज ऑप्शन नंबर एला तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय, म्हणून ऑप्शन नंबर ए तुमचं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे। ओके, बघा 35 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला काय सांगतोय, वीज प्रणालीमध्ये लाईटनिंग अरेस्टर वापरण्याचा उद्देश काय आहे? बघा ही तुमची ट्रान्समिशन लाईन असते मित्रांनो, आणि या ठिकाणी जर वीज तुमच्या ट्रान्समिशन लाईनवरती पडली तर त्या ठिकाणी व्होल्टेज वाढतो आणि खूप सारे इक्विपमेंट तुमचे त्या ठिकाणी खराब होतात। पण हीच वीज जर पडली तर व्होल्टेज वाढल्या तेच जर आपण ग्राउंड जर केलं मित्रांनो तर आपले हे जे काही प्रॉब्लेम होणार आहे ते त्या ठिकाणी होत नाही। मग आपल्याला काय करायचं आहे? हे सगळं काय ग्राउंड करायचं आहे, आणि हे ग्राउंड करण्यासाठी आपण जे वापरतो मित्रांनो ते असतं आपलं लाईटनिंग अरेस्टर। मग अशा पद्धतीने आपण ऑप्शन या ठिकाणी बघू की कोणतं ऑप्शन आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे। बघा प्रोटेक्शन फ्रॉम लाईटनिंग सर्ज बरोबर, या लाईटनिंग सर्जपासून काय करतो? हा काय करतो? आपला लाईटनिंग अरेस्टर प्रोटेक्शन करतो, कशाचं? आपल्या टोटल इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचं। ओके, म्हणून ऑप्शन नंबर ए तुमचं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे। बघा 36 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय, ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता सुधारण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? आता कार्यक्षमता सुधारायची आपल्याला, म्हणजेच लॉसेस जे आहे तुमचे, काय जे लॉसेस आहे ते कमी करायचे। लॉस कमी करायचे म्हणजेच करंट कमी करायचा आहे, आणि करंट कमी करायचा आहे म्हणजेच त्या ठिकाणी व्होल्टेज वाढणार आहे, कारण पॉवर तुम्हाला कॉन्स्टंट ठेवावी लागते। ओके मित्रांनो, मग आपण जर व्होल्टेज वाढवला तर करंट कमी होणार आहे आणि लॉसेस काय होणार आहे? कमी होणार आहे, आणि आपली इफिशियन्सी मित्रांनो प्रॉपरली त्या ठिकाणी जास्त वाढणार आहे। मग अशा पद्धतीचा ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी बघून क्लिक करायचा आहे। बघा
काय ऑप्शन नंबर 1 काय सांगतो, डिफरन्शियल रिले. आता डिफरन्शियल म्हणजे इथे रिलेचं काहीतरी दिले बघा, का प्रश्न चेंज झाला आहे आपला. बघा ट्रान्समिशन लाईनच्या संरक्षणासाठी कोणत्या रिले, प्रश्न आपला चेंज झाला आहे बघा. प्रश्न कोणता होता आपला, 36 नंबर हे होता. बघा ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता सुधारण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते, तर त्या ठिकाणी व्होल्टेज वाढवलं जातं मित्रांनो. काय केलं जातं, व्होल्टेज वाढवलं जातं. तर ऑप्शन नंबर एच बघा या ठिकाणी इन्क्रीज व्होल्टेज या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया 37 नंबर. 37 नंबर क्वेश्चन काय सांगतो बघा, ट्रान्समिशन लाईनच्या संरक्षणासाठी कोणता रिले वापरला जातो. बघा ट्रान्समिशन लाईनमध्ये पण 3 प्रकार पडतात, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, लॉंग ट्रान्समिशन लाईन आणि मीडियम ट्रान्समिशन लाईन. या सर्वांपैकी एक प्रश्न हा तुम्हाला पेपरमध्ये बघायला भेटेल मित्रांनो. 90% तरी यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहे, त्यामुळे 100% त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. किती, 90% चान्सेस आहे. बघा डिफरन्शियल रिले आहे का, नाही डिफरन्शियल रिले या ठिकाणी नाही येणार आहे. बघा इम्पिडन्स रिले त्या ठिकाणी येणार आहे, कारण मो रिले, कोणता मो रिले झाला तुमचा, नंतर रिॲक्टन्स रिले झाला आणि या ठिकाणी तुमचा इम्पिडन्स रिले झाला. हे 3 रिले त्या ठिकाणी ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरले जातात. मग हा लॉंग ट्रान्समिशनमध्ये वापरला जातो, हा शॉर्ट ट्रान्समिशनमध्ये वापरला जातो आणि हा मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरला जातो. यापैकी एक क्वेश्चन 90% पेपरला बघायला भेटतो. खूप साऱ्या वेळेस हे प्रश्न आलेले आहे मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया 38 नंबर. क्वेश्चन काय सांगतोय बघा, तापमान वाढल्यास वाहकाच्या प्रतिरोधावर काय परिणाम होईल. सर्वात पहिले जो वाहक असतो, कंडक्टर जो असतो मित्रांनो, तो PTC आहे का NTC आहे तुम्हाला कळायला पाहिजे. तर तो असतो मित्रांनो आपला PTC. मग PTC जर असला तर या ठिकाणी जर टेम्परेचर वाढलं तर त्याचा रेझिस्टन्स वाढतो. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तापमान वाढल्यास काय, तापमान वाढल्यास वाहकाच्या काय प्रतिरोधक काय, तर तो सुद्धा वाढेल मित्रांनो. काय, कारण दोघंही एकमेकांच्या त्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग आपलं टेम्परेचर वाढलं तर रेझिस्टन्स पण वाढणार आहे. मग आपलं उत्तर त्या ठिकाणी इन्क्रीज हे येणार आहे. मग ऑप्शन नंबर एमध्ये तुम्हाला इन्क्रीज हे ऑप्शन दिसतंय, त्याला क्लिक करायचं आहे. बघा 39 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी बघूया. बघा लांब ट्रान्समिशन लाईन वापरण्याचा मुख्य तोटा काय. मग लांब ट्रान्समिशन लाईन वापरण्याचा मुख्य तोटा काय असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला. बघा ट्रान्समिशन लाईन जेवढी लांब असणार आहे मित्रांनो, तिची लेंथ जेवढी जास्त असणार आहे तेवढा रेझिस्टन्स आपल्याला जास्त त्या ठिकाणी भेटतो आणि तेवढे लॉसेस आपले जास्त होतात. काय, लॉसेस जास्त होतात, म्हणजेच इफिशियन्सी तुमची डाऊन होते. काय, इफिशियन्सी डाऊन होते. यापैकी तुम्हाला कोणतं ऑप्शन त्या ठिकाणी दिसतंय ते क्लिक करायचं आहे. बघा हाय पॉवर लॉस, ऑब्वियसली पहिलंच ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय की जे तुमचे पॉवर लॉस होणार आहे ते जास्त त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो एक छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. बघा रुद्राक्ष 1.0 टेस्ट सिरीज जी आहे आपली ती लॉन्च झालेली आहे. प्रत्येक सेशनमध्ये मागच्या सांगितलं आहे मी तुम्हाला की ही टेस्ट सिरीज जी आहे ती बाकीच्या सर्व टेस्टपेक्षा कशी वेगळी आहे मित्रांनो. फक्त 2 मिनटं द्या, 2 मिनटामध्ये तुम्हाला परिपूर्ण सांगतो. मित्रांनो तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची आहे मेन पेपरची तर ही टेस्ट सिरीज खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण या टेस्ट सिरीजमध्ये आपण 2 सेशन घेतले, 50 क्वेश्चनचा एक सेशन आणि 80 क्वेश्चनचा एक सेशन. ही फुल लेंथ टेस्ट आहे. जसं की IBPS पेपर घेतं मेन पेपर पॅटर्न इथे तुम्हाला कळणार आहे, बाकी कुठेच कळणार नाही आहे. बघा 50 क्वेश्चन तुमचे टेक्निकलचे असणार आहे मित्रांनो आणि 80 क्वेश्चन नॉन टेकचे असणार आहे. बाकीच्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही बघितलं असेल 4 सेक्शन असतात. पहिला तुमचा टेक्निकलचा तुम्हाला बघायला भेटेल, काय टेक्निकलचा, नंतर तुम्हाला रिझनिंग बघायला भेटेल, मॅथ बघायला भेटेल, मराठी बघायला भेटेल आणि यामध्ये असा पेपर टेक्निकल म्हणजे हे आपला IBPS घेतच नाही. तुम्हाला तुमचा प्रॉपर टाईम मॅनेजमेंट त्या ठिकाणी कळतच नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा या ठिकाणी टाईम न पुरल्यामुळे त्या ठिकाणी खूप सारं नुकसान होतं. पण अशा पद्धतीच्या टेस्टची जर प्रॅक्टिस केली ज्या पद्धतीने IBPS घेतं तर तुम्हाला 100% टाईम मॅनेजमेंट कळेल आणि तुम्ही कुठे चुकता त्या चुका तुमच्या 100% सुधारण्यास मदत होईल मित्रांनो. त्यामुळे 2 सेक्शन असणाऱ्या टेस्ट द्या, जी की आपली रुद्राक्ष 1.0 ही 2 सेक्शन असलेली टेस्ट आहे मित्रांनो. काय, 2 सेक्शन. त्यानंतर एक गोष्ट सांगतो मित्रांनो, IBPS असं एका खाली इंग्लिश आणि मराठीमध्ये कधीही क्वेश्चन देत नाही, कोणत्याही एका लँग्वेजमध्ये देतं आणि ती लँग्वेज जर तुम्हाला चेंज करायची असली तर इथे कोपऱ्यामध्ये काय असतं, बटन असतं. त्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला लँग्वेज चेंज करावं लागते आणि दुसऱ्या लँग्वेजमध्ये प्रश्न बघावा लागतो. त्याच पद्धतीची आपली ही टेस्ट असणार आहे, जी की या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, तुम्हाला या बटनावरती क्लिक करून लँग्वेज बदलावी लागणार आहे आणि यामध्ये तुम्हाला टाईम जास्त लागतो. त्यामुळे तुम्ही जे टेस्टची प्रॅक्टिस करता त्याच्या कंपेअर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त टाईम लागतो आणि तुम्ही जर या ठिकाणी जर तशा पद्धतीची प्रॅक्टिस केली तर 100% तुम्हाला टाईम त्या ठिकाणी कळणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ बघणारे खूप सारे आपले मित्र शेतकऱ्याचे मुलं आहे, बरोबर आहे का नाही. बघा आपली आई या ठिकाणी
कपाशी खुरपत असते. काय कपाशी खुरपते आणि तुम्हाला जर एखाद्याशी कपाशी खुरपायला नेलं तर आईकडनं एकाही झाडाला धक्का लागणार नाही. काय आईकडनं एकाही ह्या झाडाला धक्का लागणार नाही, पण तुमच्याकडनं खुरपताना निंदताना म्हणतात काही ठिकाणी या ठिकाणी 4-5 झाडं तर अशी गमावतात. काय मित्रांनो, त्या आईची एवढी जास्त प्रॅक्टिस आहे, काय एवढी जास्त प्रॅक्टिस आहे की ती परिपूर्ण अशी सावकाशपणे त्या ठिकाणी खुरपू शकते. पण तुम्हाला जमतं का? कारण तुमची प्रॅक्टिस नाही आहे. आणि हीच प्रॅक्टिस या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी पाहिजे मित्रांनो. जर ती प्रॅक्टिस नसते तर त्या पेपरला सुद्धा तुम्ही काय करणार, त्या ठिकाणी खूप जास्त चुका करणार मित्रांनो. काय खूप जास्त. त्यामुळे काय करा, प्रॅक्टिस करा. काय प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. आणि जर प्रॅक्टिस नसेल तर तुमचा गेम 100% होणार, यामध्ये काही या ठिकाणी हे नाही. त्यामुळे रुद्राक्ष 1.0 अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज फॉलो करा मित्रांनो, जी की आपली ही टेस्ट सिरीज आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. ॲप्लिकेशनची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनला दिली आहे. आणि जर प्रॉब्लेम आला तर या नंबरवरती कॉल करा. डायरेक्ट मी स्वतः तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतो आहे. ओके, तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी काय करा, विजिट करा. आणि अजूनसुद्धा या सेशनला लाईक केलं नसताना प्लीज करून लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला एक दुसरा सेशन घेऊन येण्यासाठी कळतं की किती मुलांना हा सेशन कळला आणि आवडला. ओके, तर चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय, लांब ट्रान्समिशन लाईन हा क्वेश्चन घेतला आपण, काय होईल त्या ठिकाणी आपले लॉसेस वाढणार आहे मित्रांनो. काय होणार आहे, लॉसेस वाढणार आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया 40 नंबरचा. किती नंबरचा, 40 नंबर क्वेश्चन. एका मुलाने कमेंट केली होती की खूप जास्त वेळ तुम्ही क्वेश्चन घेण्यासाठी लावता. मित्रांनो अशा लोकांपासून दूर राहा. सर्वात पहिले तर तुम्हाला सांगतो, क्वेश्चन किती होते यावरती लक्ष ठेवू नका. तुम्हाला कन्सेप्ट किती भेटत आहे, कन्सेप्ट किती बिल्ड होत आहे हे लक्षात घ्या. कारण मी स्वतः हजारो प्रश्न सोडवले पेपरसाठी. मी स्वतः काय केलं, महाट्रान्सकोचा टेक्निशियनचा पेपर दिला आहे, टेक्निशियन 2चा पेपर दिला आहे मी स्वतः. आणि असिस्टंट टेक्निशियन जो विद्युत सहाय्यक झाला तो सुद्धा मी स्वतः मित्रांनो दिला. आणि या सर्व गोष्टींचा ॲनालिसिस करून ह्या गोष्टी करतोय. लाखो गोष्टी केल्यापेक्षा हजारोच करा पण चांगल्या करा. काय, लाखो केल्यापेक्षा हजारो करा पण चांगल्या करा. कन्सेप्ट बिल्ड करा. नाही तर असे हजारो प्रश्न सोडणारे मार्केटमध्ये खूप सारे मित्रांनो, तुम्हाला सांगतो खोटं बोलणार नाही, खूप सारे आहे. पण येत काहीच नाही आहे. कारण पेपरमध्ये काय होतं, तुम्हाला तुमचं प्रेशर मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते प्रेशर कसं मेंटेन करायचं हे आपल्या टेस्ट सिरीजमधून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा तुम्ही. कशाची, ते प्रेशर हे करण्याची, मेंटेन करण्याची. चला पुढचा प्रश्न घेऊया. अशा खूप साऱ्या किती गोष्टी सांगितल्यात, काही लोकांना काही फरक पडत नाही. लाईक केलं नसेल तर परत एकदा सांगतो मित्रांनो, लाईक करा. बघा वीज प्रणालीमध्ये शंट कॅपॅसिटरचा उद्देश काय मित्रांनो. शंट म्हणजे पॅरलल आपण ते कॅपॅसिटर लावतो. ते कशासाठी लावतो, मग ती कॅपॅसिटर असो का कॅपॅसिटर बँक असतो, ती पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी, पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी आपण ते वापरत असतो. ऑप्शन नंबर बी तुमचा या ठिकाणी तुम्हाला दिसेल ते क्लिक करायचं आहे. चला पुढचा प्रश्न 41 नंबर काय सांगतोय बघा. ट्रान्सफॉर्मरमध्ये टॅप चेंजर काय, टॅप चेंजर मुख्य कार्य काय, म्हणजे टॅप चेंजर जे आहे मित्रांनो, टॅप चेंजर काय, सॉरी टीपी नाही आहे, टीपी वेगळे. टॅप चेंजरचं कार्य काय ते तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. बघा टॅप चेंजर जे असतं, बघा टॅपिंग काढलेली असते त्या ठिकाणी, त्याचं काम काय हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. तर मित्रांनो टॅप चेंजर जे असतं, अशा पद्धतीचा एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो की तुम्हाला हा प्रश्न माहीतच नाही, कधी आयुष्यात बघितला नाही, आणि पेपरवरून आल्यानंतर तो जर प्रश्न तुम्ही शोधायचा प्रयत्न केला तर त्याचे तुम्हाला सगळेच ऑप्शन बरोबर वाटतील, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ते 1-2 क्वेश्चन असतात, त्याला इग्नोर मारायचं आहे, परिपूर्ण इग्नोर मारायचं आहे. ओके, कारण तिथे गेम 100% होतं. तर मित्रांनो टॅप चेंजर या ठिकाणी कार्य जे आहे व्होल्टेज रेग्युलेशनचं काम त्याचं त्या ठिकाणी असणार आहे. काय, व्होल्टेज रेग्युलेशन. असे क्वेश्चन त्या ठिकाणी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा ट्रान्समिशन लाईनच्या इन्सुलेशन पातळीवर कोणता घटक परिणाम करतो. जे इन्सुलेशन असतं मित्रांनो कशाचं, ट्रान्समिशनचं, ते कशावरती डिपेंड असतं परिपूर्ण, हा प्रश्नाचा असा अर्थ आहे. बघा मित्रांनो व्होल्टेज जेवढं जास्त असेल, ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज जेवढं जास्त असेल तेवढं इन्सुलेशन जास्त आपल्याला काय, तेवढं इन्सुलेशन जे आहे ना, काय इन्सुलेशन ते जास्त लागत असतं. मग जेवढं आपलं एखादी 33 केवीची लाईन आहे, किती आहे 33 केवी, आणि एखादी 66 केवीची लाईन आहे, इथे व्होल्टेज या ठिकाणी इन्सुलेशन कमी लागून जाईल तुम्हाला, पण या ठिकाणी इन्सुलेशन काय होईल, जास्त होईल. म्हणून कधीही लक्षात ठेवा ट्रान्समिशन लाईनचं इन्सुलेशन जे आहे ते व्होल्टेजवरती डिपेंड करतं. कशामध्ये, व्होल्टेजवरती. आणि याच्या कन्सेप्ट जर परिपूर्ण पाहिजे असेल तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं टेक्निकलचं म्हणजेच थेअरीचं लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंगला या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. त्यामधली जी हाय व्होल्टेज वाइंडिंग असतात मित्रांनो, हा जो तुमचा लिंब असतो
जी हाय व्होल्टेज वाइंडिंग असतात ती पहिले लो व्होल्टेज वाइंडिंग पहिले खाली लावतात आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग त्याच्यावर लावतात. का असं करतात? कारण या ठिकाणी काय होतं, इन्सुलेशन कमी लावतं आणि तोच कन्सेप्ट या ठिकाणी वापरायचा आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, ट्रान्समिशन लाईनच्या इन्सुलेशन पातळीवर कोणता घटक परिणाम करतो? त्या ठिकाणी परिणाम करतो आपला व्होल्टेज. मग कोणता व्होल्टेज? लाईन व्होल्टेज त्या ठिकाणी ऑप्शन बरोबर असणार आहे. बघा 43 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय, कोणत्या ट्रान्समिशन सिस्टमसाठी फक्त एक वाहक आवश्यक आहे? एक वाहक म्हणजे काय? एक कंडक्टर. काय? एक कंडक्टर आवश्यक आहे असा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर या प्रश्नाला या ठिकाणी बघा, एकदा ॲनालिसिस करा, काय परिपूर्ण ॲनालिसिस करा. या ठिकाणी मी हा क्वेश्चन चेक केला, खूप ठिकाणी चेक केला, तर मला HVDC मिळाला. काय? हाय व्होल्टेज DC. पण मला तरी वाटतं बघा, कोण ट्रान्समिशन लाईन DC पण असले तर या ठिकाणी DCला पण 2 कंडक्टर, DCचे प्रकार आहे. काय काय 2 कंडक्टर मिड पॉईंट. ओके, हे प्रकार आहे DCचे. पण डायरेक्ट एक कंडक्टर मी कुठं बघितला नाही, पण तरी पण सुद्धा या ठिकाणी एका पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे, तिथून मी उचलला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी HVDC हे दिलेलं आहे. तरीसुद्धा तुम्ही एकदा चेक करा आणि मी सुद्धा परिपूर्ण चेक करतो आहे. ओके, जसं काही सापडलं तसं मी तुम्हाला देईन. तरी पण हे एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे, कारण अशी एक तरी प्रश्न पेपरला विचारला जातो. त्यामुळे मी 1-2 प्रश्न प्रत्येक सेशनमध्ये असा घेतो आहे. जर एखादा आपल्या याच्यातून आलाच तर या ठिकाणी तुमचा फायदा होईल मित्रांनो. बघा, वीज प्रणालीमध्ये व्होल्टेज अस्थिरतेचे मुख्य कारण काय? बघा, या ठिकाणी अस्थिरता म्हणजेच या ठिकाणी काय? स्टेबल नाही आहे, अनस्टेबल आहे व्होल्टेज. काय? अनस्टेबल. बघा, व्हॉट इज द मेन केस ऑफ व्होल्टेज? बघा, इनस्टॅबिलिटी इन अ पॉवर सिस्टम. काय? स्टेबल नाही आहे व्होल्टेज, त्याचंच आपल्याला त्या ठिकाणी विचारलं आहे वीज प्रणालीमध्ये. कशामध्ये? वीज प्रणालीमध्ये. एकच मिनटं. बघा, वीज प्रणालीमध्ये व्होल्टेज अस्थिरतेचे मुख्य कारण काय आहे? बघा, याचं ऑप्शन या ठिकाणी बघा, हाय रिॲक्टन्स पॉवर डिमांड. बघा, जो रिॲक्टन्स असतो ना, काय? जो रिॲक्टन्स असतो आपला, तो हाय जर असेल त्या ठिकाणी, काय? हाय जर असेल तर या ठिकाणी काय होतं? या गोष्टी त्या ठिकाणी घडत्या. म्हणून आपलं ऑप्शन नंबर एच तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल की हाय रिॲक्टन्स पॉवर डिमांड ही या ठिकाणी असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा, पुढचा प्रश्न काय सांगतो, या ठिकाणी चेंज होतो. हां, झाला. बघा, 45 नंबरचा क्वेश्चन आहे. स्पीड अजून जर जास्त पाहिजे असेल तर मला सांगा, मी अजून स्पीड वाढून टाकल. वीज ट्रान्समिशनमध्ये कन्सेंटरचे, बघा असे प्रश्न, असे शब्द येतात कधी, म्हणजे उटाळतच नाही. बघा, वीज ट्रान्समिशनमध्ये हे प्रश्न काहीतरी हे चुकीचा आहे, शब्द चुकीचा आहे. इंग्लिशमध्ये वाचून घेतो. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ कॉम्पेन्सेटर इन अ पॉवर ट्रान्समिशन? बघा, कॉम्पेन्सेटर पाहिजे होतं फॉर काय? कार्य, म्हणजे हेच आहे, त्याचं कार्य विचारलं आहे, म्हणजे काम विचारलं आहे, बाकी काही नाही, काम विचारलं आहे. कशाचं? तुमच्या कॉम्पेन्सेटरचं काम विचारलं आहे. अशा पद्धतीचा 1-2 प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल. तर कॉम्पेन्सेटर जो असतो मित्रांनो, त्याचं कार्य असतं इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. जसा तुमचा काय असतो? कॅपॅसिटर असतो, कॅपॅसिटर बँक असतो, तो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. तशाच पद्धतीने तुमचा कॉम्पेन्सेटर जो असतो, आता तुम्हाला हा प्रश्न कुठे भेटणार नाही, बघा तुम्ही शोधा आणि मला सांगा. तर कॉम्पेन्सेटरचं काम काय? इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. आणि असा प्रश्न तुम्हाला 100% मित्रांनो. सेशन त्या ठिकाणी डिस्कनेक्ट झाला होता. 45 नंबर क्वेश्चन आपला झाला होता आणि 46 नंबरपासून आपण सुरुवात करूया परत. ओके, बघा 46 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय. बघा, वाहकाचा प्रतिरोध कमी झाल्यास ट्रान्समिशनची कार्यक्षमता जी आपल्या ट्रान्समिशन लाईनची ती काय होईल? कधी लक्षात ठेवा, आपल्याला रेजिस्टन्स वाढला की लॉसेस वाढतात, एफिशियन्सी कमी होते. आणि त्या ठिकाणी काय झालं? या ठिकाणी बघा, कमी झाला आहे आपला, तो काय झाला आहे? कमी झाला. म्हणजेच आपली जी एफिशियन्सी असणार आहे ती वाढणार आहे. काय होणार आहे? वाढणार आहे, म्हणजे इन्क्रीज होणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी आपला बरोबर असणार आहे. बघा, 47 नंबर क्वेश्चन बघूया. या ठिकाणी काय सांगितलं आहे? वीज केंद्रामध्ये सिंक्रोनस जनरेटर मुख्य कार्य काय? म्हणजे त्या सिंक्रोनस जनरेटरचं कार्य काय? बघा, या ठिकाणी वीज केंद्र म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुमची लाईन तयार होते त्या ठिकाणी काय करतो तुमचा जनरेटर? या ठिकाणी मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल कन्वर्ट करतोय. मग अशा पद्धतीचं ऑप्शन बघायचं, कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, हे ऑप्शन तुम्हाला 1 नंबरलाच दिसतंय. बघा, तर त्या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवायचं की त्या वीज केंद्रामध्ये सिंक्रोनस जनरेटर वापरलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला येऊ शकतं की कोणतं जनरेटर त्या ठिकाणी वापरलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न काय सांगतोय. पुढचा प्रश्न आहे 48 नंबरचा. तर कोणत्या प्रकारच्या वीज केंद्राची कार्यक्षमता सर्वाधिक असते? बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. तुम्हाला सर्वांची इफिशियन्सी सांगतो. थर्मलची 29% असते, न्यूक्लिअरची काय असते? तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी खूप सारी वेगळी बघायला भेटेल. 35 to 40 या ठिकाणी असते, पण सर्वात जास्त असते 85% तुमचा हायड्रो पॉवर प्लांट. गॅस पॉवर प्लांटची या ठिकाणी मी कन्फ्यूज आहे या ठिकाणी, पण सोलरची या ठिकाणी बघा
15 ते 20% त्या ठिकाणी असते, याची बघून घ्या कारण येण्याचे चान्सेस आहे. ओके, मग तुम्हाला सर्वात जास्त कोणाची आहे ते विचारलं आहे, तर हायड्रो पॉवर प्लांट ही सर्वात जास्त असणार आहे. बघा 49 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, अतिउच्च व्होल्टेज मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. हाय व्होल्टेज वापराय म्हणजे तुम्हाला मोजायचे, तुमचा PT जो असतो मित्रांनो, PT वापरता तुम्ही हाय व्होल्टेज मोजण्यासाठी आणि CT वापरतात तुम्ही लो करंट, हाय करंट मोजण्यासाठी. काय हाय करंट मोजण्यासाठी, याचा फुल फॉर्म आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि याचा फुल फॉर्म आहे करंट ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला बघायचं आहे. मग या ठिकाणी ऑप्शन काय येईल, डी ऑप्शन, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, चला 50 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा, वितरण ट्रान्सफॉर्मरचा प्राथमिक उद्देश काय. वितरण म्हणजेच काय, तुमच्या गावाजवळ असतो मित्रांनो. बघा आपल्याला ट्रान्सफॉर्मर आला म्हणजे व्होल्टेज वाढवणे आणि कमी करणे, व्होल्टेज वाढवणे आणि कमी करणे असा आपण ऑप्शन दिसतो, आपल्याला दिसलाय की तो मारून टाकतो. बोथ A and B आपण त्या ठिकाणी मारून टाकतो. पण तुम्हाला या ठिकाणी वितरण विचारलं आहे आणि हा प्रश्न तुमचा गेम चेंजर असणार आहे आणि गेम चेंजर शब्द हा एक असणार आहे वितरण. कधी लक्षात ठेवा, तुमचा वितरण ट्रान्सफॉर्मर जो असतो तो त्या ठिकाणी काय करतो मित्रांनो, फक्त व्होल्टेज कमी करतो, तो वाढवत नाही आहे. म्हणजेच तो स्टेप डाऊन व्होल्टेज करतो मित्रांनो, स्टेप अप करत नाही. म्हणून हे बोथ A and B बरोबर येणार नाही. इथे तुम्ही 100% चुकणार आहात. 100% सांगतो मी, 100% चुकणार आहात. जर चुकायचं नसेल तर रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा, कारण त्या ठिकाणी अशा पद्धतीचे क्वेश्चन आहे जी की तुमची प्रॅक्टिस परिपूर्ण करून देईल. आणि टाईम मॅनेजमेंट सर्वात जास्त जर परिपूर्ण करून घ्यायचं असेल, मॅनेज करून घ्यायचं असेल, तर रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्ट जी आहे ती नक्की द्या मित्रांनो, जी की आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे आणि त्याविषयी मी तुम्हाला बोललो सुद्धा. मग या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे स्टेप डाऊन व्होल्टेज हे करणार आहे. ओके, 51 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी बघा, विद्युत सर्किटमध्ये फ्यूजचे मुख्य कार्य काय. बघा फ्यूज आला म्हणजे काय, फ्यूज आला म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे त्या ठिकाणी, काय कळलं पाहिजे त्या ठिकाणी, एकच मिनटं, तुम्हाला कळायला पाहिजे. फ्यूज आला म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे, काय कळायला पाहिजे की हा आपलं प्रोटेक्शन करतो, ओव्हर करंटपासून किंवा शॉर्ट सर्किटपासून प्रोटेक्शन करणार आहे. तुमचा जर करंट राप दिशी वाढला तर या ठिकाणी तुमचे जे इक्विपमेंट आहे ते जळणार आहे. पण हा काय करतो, याचं कसं असतं मित्रांनो, मेल्टिंग पॉईंट काय असतो, कमी असतो. काय असतो, मेल्टिंग पॉईंट कमी असतो. त्याचा जो रेजिस्टन्स असतो मित्रांनो, बघा रेजिस्टन्ससुद्धा त्याचा कमी असतो, कारण तिथून जाणारा वाहक जो आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ती परिपूर्ण या ठिकाणी कोणत्याही अडथळा न येता वाहली पाहिजे. त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स कमी असतो, मेल्टिंग पॉईंट कमी असतो. बट आपण रेजिस्टिव्हिटी रो या अक्षराने दर्शवतो. कधी लक्षात ठेवा, हा प्रश्न ही कन्सेप्ट कोणाला माहीत नाही. तिची रेजिस्टिव्हिटी काय, त्याची रेजिस्टिव्हिटी हाय असते. मेल्टिंग पॉईंट कमी असला तरी, रेजिस्टन्स कमी असला तरी त्याची रेजिस्टिव्हिटी हाय असली. हे 3 पॉईंट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे, कारण प्रश्न येण्याची दाट 100% शक्यता आहे, 100% शक्यता आहे. ओके, तर या ठिकाणी मग या प्रश्नाचं उत्तर काय, ओव्हर करंट प्रोटेक्शन, ऑप्शन नंबर B तुमचं त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. बघा 52 नंबर प्रश्न काय सांगतोय, भूमिगत केबलमध्ये कोणत्या प्रकारचे इन्सुलेशन वापरले जाते. अंडरग्राऊंड केबलमध्ये, हा कन्फ्यूज क्वेश्चन आहे, हा आपण काय करू पुढच्या सेशनला कव्हर करणार आहे. 53 नंबरचा काय सांगतोय बघा, 3 फेज प्रणालीमध्ये न्यूट्रल वायरचा काय उद्देश आहे. तर हा प्रश्न मागच्या सेशनला झाला होता आणि लोड बॅलन्स करण्यासाठी आपण तसं करतो, ते वापरतो, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. 54 नंबर प्रश्न काय सांगतोय, ओव्हर व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात सामान्य दोष कोणता आहे, म्हणजे सर्वात. मग या ठिकाणी सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल हे तुम्हाला मी बोललो होतो, मागच्या सेशनमध्ये झालं. सिमेट्रिकलमध्ये येतात LLL आणि LLG, हे सर्वात घातक असतात. येतात 5%, पण धिंगाणा घालून जातात 85%. ओके, आणि हा LG, LL आणि LLG हे जे 3 या ठिकाणी फॉल्ट येतात मित्रांनो, हे सर्वात जास्त येतात. काय, सर्वात जास्त, पण धिंगाणा कमी घालतात. मग ते येतात 85%, किती 85%, पण धिंगाणा काय करतात फक्त 5%. मग हा सर्वात जास्त येणारा LG फॉल्ट आहे. कोणता, LG. ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात सामान्य दोष कोणता आहे, तर तो हा आपला LG असणार आहे, म्हणजेच लाईन टू ग्राउंड फॉल्ट. ऑप्शन नंबर B तुमचं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा 5 ते 6 प्रश्न राहिले. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी झाल्यास इंडक्टिव्ह रिॲक्टन्सवर काय परिणाम होईल. आता तुम्हाला XL आणि XC हे दोन्ही पण या ठिकाणी सांगून देतो. बघा XL बरोबर म्हणजे काय, 2πfL हा फॉर्म्युला आहे, आणि XC म्हणजे काय, 1/2πfC. हे 2 फॉर्म्युले, यावरती प्रश्न येण्याची 100% दाट शक्यता आहे. जिथे जिथे असं बोलतो त्या ठिकाणी तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी XL विचारले, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी झाली तर XLसुद्धा कमी होणार. कारण हे कसं आहे मित्रांनो,
जो एक्सेल आहे तुमचा तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीला. कसा? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीला. पण या ठिकाणी एक्सीचा विचार केला तर तुमच्या फ्रिक्वेन्सीला फ्रिक्वेन्सीला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर तुमचा एक्सी कमी होणार, तसेच तुमची फ्रिक्वेन्सी जर कमी झाली तर तुमचा हा वाढणार आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न आपला यावरती विचारला आणि सांगितलं फ्रिक्वेन्सी कमी झाली, मग या ठिकाणी तुमचा एक्सेल जो असणार आहे तो या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जर कमी झाली तर तो सुद्धा कमी होणार. म्हणून ऑप्शन नंबर बी त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. 56 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा. विद्युत प्रणालीमध्ये कॉपर वाहक वापरण्याचे मुख्य कारण काय आहे? बघा, कम्पेअर टू ॲल्युमिनियम जर तुम्ही कॉपर पकडला, बघा प्रश्न चेंज झाला, एकच मिनटं. 56 नंबर प्रश्न, जर तुमचा तुम्ही कम्पेअर केलं कशाविषयी? कॉपरला कम्पेअर केलं ॲल्युमिनियमच्या सोबत, तर ॲल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी कमी असणार आहे कम्पेअर टू तुमचा कॉपरची कंडक्टिव्हिटी हाय असणार आहे. म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर बी हाय कंडक्टिव्हिटी हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे. बघा 57 नंबरचा प्रश्न काय सांगतोय. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचे मुख्य कार्य काय आहे? तर त्या ठिकाणी तो काय करतो? हाय व्होल्टेजला मोजतो. काय करतो? हाय व्होल्टेजला मोजतो. CT आणि PT ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे. CT म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर, तो आपली जी ट्रान्समिशन लाईन असते त्यामधला हाय करंट मोजण्याचं काम करतो. आणि PT जो असतो तो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, तो काय करतो? हाय व्होल्टेज मोजण्याचं काम करतो. तर तुम्हाला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मेजर हाय व्होल्टेज हे 1 नंबरला दिसते, ते तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. बघा 58 नंबरचा प्रश्न काय सांगतोय. ट्रान्समिशन लाईनच्या कॅपॅसिटन्सवर कोणता घटक प्रभाव करतो? कॅपॅसिटन्स म्हणजे काय? तुमचा ट्रान्समिशन लाईनमधला कॅपॅसिटन्स ती येणार आहे. बघा 2 ट्रान्समिशन लाईन काढतो या ठिकाणी. ही आहे पहिली ट्रान्समिशन लाईन तुमची आणि या ठिकाणी दुसरी ट्रान्समिशन लाईन काढतो मित्रांनो. ही झाली दुसरी ट्रान्समिशन लाईन. बघा या ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ आहे ती जास्त आहे. किती आहे? जास्त आहे. आणि या ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ आहे ती कमी आहे. जेवढी लेंथ कमी तेवढा कॅपॅसिटन्स कमी असणार आहे. जेवढी लेंथ जास्त तेवढा कॅपॅसिटन्स जास्त असणार आहे. अशा पद्धतीचा परिणाम तुमची या ठिकाणी लाईन काय कॅपॅसिटन्स त्या लाईनवरती डिपेंड असणार आहे. कशावरती? लाईनच्या लेंथवरती. मग या ठिकाणी तेच विचारलं आहे की कॅपॅसिटन्सवर कोणता घटक परिणाम करेल? तर लाईनची लेंथ त्या ठिकाणी परिणाम करणार आहे. ऑप्शन नंबर 1 तुमचं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. मित्रांनो परत एकदा सांगतो, जर तुम्हाला रुद्राक्ष 1.0 नावाची टेस्टचं परिपूर्ण इन्फॉर्मेशन नसेल तर मला कॉल करा. आणि तुम्ही जर आपल्या या सेशनला लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा. लाईक करा, कारण असेच नवीन नवीन सेशन घेऊन यायचं असेल तर मला स्वतः कळतं की तुम्हाला किती सेशन आणि जर मला कळालं की तुम्ही जर एवढे लाईक केले तर मला कळतं की नाही तुम्हाला सेशन आवडला आणि नवीन सेशन घेऊन येणं या ठिकाणी मग सोपं जातं मला. बरोबर आहे का नाही? त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? लाईक करायचं आहे. लाईक केलं म्हणजे या ठिकाणी तुमचा पुढचा सेशनसुद्धा लवकर येईल. बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला आता या सेशनला मी टार्गेट देतो 200 लाईक या ठिकाणी तरी झाले पाहिजे मित्रांनो. 200 लाईक झाले की मी पुढचा सेशन घेऊन येईन. आणि इच्छापेक्षा जबराट क्वेश्चन आणि एक तुम्हाला नवीन खुशखबर द्यायची राहिली आहे ती सुद्धा आता देतो मित्रांनो. आत्ता मी स्वतः काय केलं, IBPS पॅटर्नच्या IBPSचे क्वेश्चन आपल्याला कळत नाही, पण IBPSच्या पॅटर्नमध्ये हात घालून आपल्याला क्वेश्चन कसे काढता येईल आणि नवीन त्यांचा पॅटर्न कसा माहीत करून घेता येईल त्यासाठी आपल्या स्वतःच्या ॲप्लिकेशनमध्ये नवीन फीचर मी इन्क्लूड केलं आहे. तुमच्यासाठी 20 ते 22 हजाराचा खर्च करून आपण ते फीचर त्या ठिकाणी ॲड केलं. ते फीचर तुमच्यासाठी नाही आहे, ते माझ्यासाठी आहे, पण मी तुम्हाला त्या ठिकाणून कसं देऊ शकतो तर AIचा वापर करून. कशाचा? AIचा वापर करून ते इथून AI आपल्याला काय देणार? क्वेश्चन देणार. मग कसे क्वेश्चन देणार? मी त्याला बोलणार कारण मला IBPS पॅटर्नचे असे क्वेश्चन पाहिजे की ज्यामध्ये आमचे मुलं काय होतील? कन्फ्यूज होती. त्यांना त्या ठिकाणी जर पेपरला क्वेश्चन आला तर ते त्या ठिकाणी त्यांना येतं पण ते कन्फ्यूज होतात. अशा पद्धतीचे क्वेश्चन AI तुम्हाला दे आणि AI मला तसे क्वेश्चन त्या ठिकाणी देणार आहे. अशा पद्धतीचं फीचर आपण त्या ठिकाणी टाकलं आहे. मी त्या ठिकाणून क्वेश्चन काढणार, ते तुम्हाला टाकणार आणि ते क्वेश्चन 100% त्या ठिकाणी चान्सेस आहे येऊ शकतात आणि तुमचं कन्फ्युजन दूर करू शकतात. अशा पद्धतीचे क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. ओके, त्यामुळे सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त लाईक करायचे आहे, मला सांगायचं आहे, मला कॉल करायचा नाही, असं घ्या, तसं घ्या. 100% टाईम देतो. बघा तुम्ही जर कोणाचा मला कॉल आला असेल, जर कॉल उचलणं झाला नसेल तर अर्ध्या तासाच्या आत त्याला रिटर्न कॉल केला. आणि जर मी फ्री असेल तर पहिल्या एका रिंगमध्ये मी मुलांचा कॉल उचलतो. तसं काही मला हे नाही आहे मित्रांनो. ओके, त्यामुळे नक्की 100% लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला कळतं की नाही या विद्यार्थ्यांना कसं काय या ठिकाणी सेशन जातं आहे का त्यांना. ओके, बरोबर आहे की नाही? बघा 58 नंबरचा क्वेश्चन आपला झाला आहे, तर आपण बघूया 59 नंबरचा क्वेश्चन.
सर्किट ब्रेकरमध्ये डॅम्पिंग रेझिस्टन्सचा उद्देश काय आहे? बघा, डॅम्पिंग रेझिस्टन्सचा उद्देश असा प्रश्न तुम्हाला कुठे दिसला नसेल. डॅम्पिंग रेझिस्टन्सचा या ठिकाणी उद्देश काय आहे मित्रांनो? तो काय करतो, जे व्होल्टेज बघा, जे व्होल्टेजचे स्पीक्स होतात, काय व्होल्टेजचे जे स्पीक्स होतात, काय होतात, स्पीक्स होतात, त्यांना काय करतो, तो रिड्यूस करण्याचं काम करतो. ओके, असा प्रश्न तुम्हाला पेपरला एखादा बघायला भेटणार आहे. काय करतो, स्पीक्स कमी करण्याचं काम करतो. शेवटचा प्रश्न असणार आहे आजच्या सेशनचा, ट्रान्समिशन प्रणालीमध्ये प्रतिक्रियाशील शक्ती नियंत्रित करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? इंग्लिशमध्ये बघूया. विच डिव्हाइस इज यूज टू कंट्रोल रिॲक्टिव्ह पॉवर इन ट्रान्समिशन लाईन? बघा, रिॲक्टिव्ह पॉवर कंट्रोल करण्याचं जर काम तुम्हाला असा प्रश्न आला की कॅपॅसिटर बँक धाडदिशी मारून टाकायची, कारण तुमची ही पॉवर बॅलेन्स करण्याचं काम जो करतो तो कॅपॅसिटर बँक करतो, जो की आपण किलो व्होल्ट ॲम्पियर रेझिस्टन्स ओके यामध्ये वापरतो. काय यामध्ये मोजतो. ओके, हा आपला शेवटचा प्रश्न होता. असे सेशन कंटिन्यू करायचे असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत या ठिकाणी शेअर करा. मित्रांसोबत शेअर करा आणि जर आवडला असेल तर लाईक करा. तुमचं एक लाईक परत एकदा सांगतो, प्लीज तुम्ही लाईक नसेल केलं तर आता लाईक करा, कारण तुमच्यासोबत मी असणारे पेपरपर्यंत आणि असा साठा, असा कंटेंट तुम्हाला देणार आहे, तो कुठं भेटला नाही मित्रांनो. आपल्या लेकरांनी काय केलं, हाय लेवल केली. पण लक्षात ठेवा, मी स्वतः महाट्रान्सकोचे पेपर दिले, टेक्निशियन 2 दिला, असिस्टंट टेक्निशियन दिला आणि जेईसुद्धा दिला. मला तो चालत नव्हता, कारण माझं पॉलिटेक्निक त्या ठिकाणी कंप्लीट नव्हतं त्या दिवशी कंप्लीट नव्हतं. आणि हे सगळं बघितलं मित्रांनो, तुम्ही जो अभ्यास केला आहे तो या पेपरला सुद्धा या ठिकाणी परिपूर्ण आहे. या पेपरला सुद्धा परिपूर्ण आहे. या पेपरला सुद्धा तेवढे प्रश्न येत नाही हार्ड. त्यामुळे तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे ते माझ्यासोबत जॉईन राहा. नक्कीच आपल्या या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर परत सांगतो, एकदा सबस्क्राईब करा. ओके, तर मित्रांनो या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.